मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी तासगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते 21 गावाच्या टेंभू योजनेसाठी अविरत धडपडणारे, उर्वरित वंचित गावाच्या पाणी प्रश्नात सतत संघर्ष करणारे सांगली जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व तासगाव मार्केट कमिटीचे माजी चेअरमन 1980 पासून आराराबा पाटील यांच्यासोबत सार्वजनिक जीवनात समाजकार्य करीत असणारे साहेबराव दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये देवगिरी मुंबई येथे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व सांगली जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला व सांगली जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी निवड होऊन निवडीचं पत्र प्रदान करण्यात आले। साहेबराव दादा पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा अनुभव अजितदादा पवार यांचे नेतृत्व व संघटन सांगली जिल्ह्यात विस्तारित करण्यासाठी प्रचंड ताकदीने मदत करू असं सांगितलं। जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांचे सोबत काम करण्यासाठी मला संधी मिळत असून तरुण व ज्येष्ठ सहकार्याने तासगावसह सांगली जिल्हा राष्ट्रवादीमय बनवणार। पक्षप्रवेश व उपाध्यक्ष म्हणून झालेली निवडीबद्दल नामदार अजितदादा पवार यांनी साहेबराव पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करीत तासगाव तालुका व सांगली जिल्ह्यातील विकास कामे व पक्ष संघटनेसाठी पूर्ण ताकद देण्याचं आश्वासन दिलं। या कार्यक्रमात सांगली जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील, जत तालुका अध्यक्ष सुनील पवार, माजी उपसभापती तासगाव पंचायत समिती माननीय दादासाहेब कांबळे, माजी सरपंच सध्यावाडी माननीय अप्पासाहेब चव्हाण, यमगरवाडीचे माजी सरपंच बाबूराव यमगर, वायफळचे माननीय भीमराव नलवडे, माननीय सोपान मेटकरवाडी तसेच खानापूर, पलूस, कडेगाव, शिराळा व विटा शहराचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते। लेखनी सम्राट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स।